नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता 5 जुलै पासून बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 5 जुलैला शनिवार होता, 6 जुलैला रविवारी तो काही जमा झालेला नव्हता। 7 जुलै पासून परत तो हप्ता खात्यामध्ये जमा व्हायला चालू झालेली आहेत। ओके, 7 जुलै पासून परत तो हप्ता खात्यामध्ये जमा होत आहेत। 7 जुलै, 8 जुलै आणि 9 जुलै। ओके, तर खूप साऱ्या महिलांना जो काही जूनचा हप्ता आहे तर तो अजून आलेला नाहीये। त्यामागील कारण काय असू शकतं, तर त्या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये भेटतात। ओके, हा जून महिन्याचा हप्ता आहे। तर जून महिन्याचा जो काय हप्ता आहे तर तो हप्ता आपला जुलै महिन्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 5 जुलै पासून तो हप्ता त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ओके, 6 जुलैला तो झालेला नव्हता रविवारमुळे। 7, 8, 9 जुलैला तो हप्ता खात्यामध्ये जमा होत आहेत। ओके, तर खूप साऱ्या महिलांना अजूनही जो काही हप्ता आहे 1500 रुपये खात्यामध्ये जमा झालेले नाही ते, तर त्याचं कारण काय असू शकतं किंवा ते कधीपर्यंत जमा होऊ शकतात त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तर मित्रांनो बघा, तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कोण पात्र आणि कोण अपात्र आहेत। आता पडताळणी झालेली आहे, त्या पडताळणीमध्ये ज्या महिला ह्या पात्र आहेत त्या महिलांना जो काही हप्ता आहे तर तो 100% येणार आहेतच। ओके, तो 1 ते 2 दिवस लेट होईल, 10 तारीख किंवा 11 तारखेपर्यंत येऊ शकतो। ओके, परंतु त्यासाठी त्या महिला पात्र पाहिजे आणि ज्या अपात्र आहेत तर त्यांना तो हप्ता त्या ठिकाणी येणार नाही। तर पात्रतामध्ये काय आहेत, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक। ओके, ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत त्यांनाच हा जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो त्या ठिकाणी भेटणार आहे। दुसरं, राज्यातील विवाहित, ओके, विधवा, घटस्फोटित, त्यानंतर निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांनाच हा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात घ्या। ओके, त्यानंतर किमान 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 65, 21 ते 65 मध्ये तुमचं जर वय असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। ओके, आता खूप साऱ्या महिलांचं असं आहे की त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते बँक अकाउंट लिंक नाहीये। ओके, आधार कार्डला तर बँक अकाउंट लिंक असणं हे आवश्यक आहे, तरच त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत। ओके, त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। ओके, तुमचं जे काही उत्पन्न आहेत कुटुंबाचं पूर्ण तर ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं वार्षिक उत्पन्न। 3 वर्षाचं जर 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चालेल, पण वार्षिक जे काही उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी असावे। ओके, आता खूप साऱ्या महिलांना जून पर्यंतचे रेग्युलर हप्ते आलेले होते आणि जून नंतरचे जे काही हप्ते आहेत, म्हणजे हा जूनचा जो काही हप्ता आहे, जूनच्या अगोदरचे सर्व रेग्युलर हप्ते आलेले आहेत आणि हा जूनचा जो काही हप्ता आहे तर तो आलेला नाही। का आलेला नाहीये? ओके, तर त्यांनी ही पात्रता चेक करायची आहे। ही जर ओके असेल, ओके, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, त्याच्यानंतर तुमचं वय 21 ते 65 मध्ये, त्यानंतर तुमचे जे काही आधार कार्ड आहे तर ते बँक खात्याला लिंक असेल, त्यानंतर तुमचे जे काही उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल किंवा 2.5 लाख असेल तर त्या महिलांना 100% जो काही हप्ता आहे तर तो हप्ता येईलच। त्यांनी रेग्युलर चेक करत राहायचं, 2 ते 3 दिवसामध्ये जो काही हप्ता आहे तर तो पडून जाईल। ओके, आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या महिला यासाठी अपात्र आहेत बघा, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, ओके, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत। ओके, तर मित्रांनो, ज्यांच्या घरातील सदस्य जर सरकारी खात्यामध्ये कामाला असेल, सरकारी विभागामध्ये कामाला असेल तर त्यांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ओके, सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार
आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील. ओके. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये. ओके. तर एक महिला जर 2 योजनेचा लाभ घेत असेल, ओके, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी एखादी कोणती जी काही योजना आहे सरकारची त्याचा जर लाभ घेत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या महिलेला भेटणार नाहीये. पडताळणीनंतर तिचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी बंद होणार आहेत. त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी तर ते त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीत. ओके. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, ट्रॅक्टर वगळून, बघा, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून जर 4 व्हीलर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल, तुमची ही जी पात्रता आहे तर ही पूर्ण होत असेल आणि जून पर्यंतचे जर रेग्युलर हप्ते तुम्हाला त्या ठिकाणी येत असेल तर जून नंतरचाही हप्ता आणि जूनचाही हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल. फक्त 1 ते 2 दिवस त्या ठिकाणी उशीर लागू शकतो. तर मित्रांनो, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.